नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दारू पिताना वाद, नशेत अविवाहित मित्राच्या डोक्यात जबर मारहाण, दिवसाढवळ्या मिरजेत रक्तरंजित घटना. कवठेपिरान तालुका मिरज येथे दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला. सचिन सुभाष पाटील, वय 35 असं मृताचं नाव आहे. दुपारी 1:30च्या सुमारास हा वाद झाला. संशयित हल्लेखोर खून करून घराला कुलूप लावून पळून गेला. मात्र ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याला 2 तासात गजाआड केलं. जगन्नाथ विलास भोसले, वय 40 असं त्याचं नाव आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संशयित हल्लेखोर भोसले गावात राहण्यास आहे. त्याचे आई वडील शेतातील घरात राहण्यास आहेत. संशयित भोसले याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी घर सोडून गेली होती. तो मोलमजुरीचे काम करतो. मृत सचिन पाटील हा अविवाहित असून तो देखील मजुरी करतो. दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. आज सकाळी 11:30च्या सुमारास संशयित भोसले याच्या घरात सचिन पाटील आला होता. दोघांनीही घरात बसून दारू प्यायली. त्यानंतर दोघात वाद झाला. त्यानंतर भोसले याने पाटील याच्या डोक्यात वार करून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पाटील पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित भोसले याने घराला कुलूप लावून पळ काढला. त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. पोलीस पाटील यांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा फोडला आणि खुनाची घटना समोर आली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. दरम्यान संशयिताच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस रवाना झाले. घटनास्थळी उपअधीक्षक संदीप भागवत, निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. फॉरेन्सिक पथकही दाखल झालं होतं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.